विनंती करेन सोमनाथ बुवा आमचे विनम्र स्वभावाचे व्यक्तिमत्व तर आम्ही पाहतोय वाचे गावचे कोहिनूर हिरा 2025 मध्ये श्री होणार आणि ही आनंदाची गोष्ट आहे। मनोहर पाटील वाजे यांच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या आज ऑन ड्युटी आले गावची स्पर्धा आहे जीएसटी लागू असेल आपले सुद्धा धन्यवाद देतो। द फायनल मॅन ऑफ द मॅच आपण म्हणणार आहोत लगेच फायनल मॅन ऑफ द मॅच रोडपाली संघ ठरला चॅम्पियन। द फायनल मॅन ऑफ द मॅच श्याम स्पोर्ट्स रोडपालीनं हा विजेता ठरला मात्र मॅन ऑफ द मॅच ठरलाय लक्कन भोईर। लक्कन यायचे आपण मी हरिभक्त पारायण सोमनाथ बुवा पाटील दानशूर व्यक्तिमत्व आणि नाईट स्पर्धेचे आमचे आचार्य आहेत वेज डिपार्टमेंटचे तर त्यांचा आपण सन्मान करतो। लक्कन भोईरला विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा। सोमनाथ बुवा आमचे हरिभक्त पारायण यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। श्री गणेश ग्रामस्थ मंडल चषक यानंतर उत्कृष्ट फलंदाज मी सन्मानी आमचे पाहुणे धनराज पाटील साहेब उमरोली यांना विनंती करेन यावं आपण। धनराज पाटील साहेब उमरोली आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपला आम्ही धन्यवाद देतो। बेस्ट फिल्डरचे आमचे पुरस्कर्ते तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये ठरला 7 झेल टिपणारा रोडपाली संघाचा बबुल भगत। एकदा जोरदार टाळ्या उद्या बबुलसाठी बबुलचं अभिनंदन आम्ही करतोय श्याम स्पोर्ट्स रोडपाली। तर अनंत गोपाल भगत आमचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते सिरीज बॅट्समन बॉलर आणि फिल्डरचे पुरस्कर्ते यांच्याकडून आम्हाला मिळाले सहकार्य। बबुल अभिनंदन ब्रँडेड आपल्याला मिळतंय शूज। तर प्रीट स्पोर्ट्स कडून मिळालेला आम्हाला सहकार्य ब्रँडेड कंपनीचे शूज। यानंतर बेस्ट बॅट्समन आणि हे नामांकन देण्यासाठी अंकुश पाटील क्वालिटी सरबत चेरिवली प्रसिद्ध उद्योजक यांना विनंती करेन 21 चेंडूमध्ये 47 धावेची ज्यांनी खेळी केली आणि आपल्या बॅटिंगनं सर्वांना प्रभावित केलं तो यंग स्टार पारितोषिक जातोय मोह संघाच्या बाजूनं आणि खेळाडू आहे आवाज येऊ द्या सुमित मोरे यायचे आपण जास्त वेळ आम्ही घेणार नाही। यंगस्टारची संवाद करायला आम्हाला खूप आवडतं आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहतो अगदी पहिल्या दिवसात सुद्धा बोलला नव्हता आता सोडणार नाही ट्रॉफी देऊ नका। तर सुमित कसा प्रवास राहिला या स्पर्धेमध्ये? खूप चांगला प्रवास राहिला आमच्या टीमचा। खरं तर 1 वर्ष झाले आमच्या टीमला फक्त आता 1च वर्ष झाले। आज बॅटिंगसाठी तुझ्यावर संघ डिपेंड असतो सराव तुझा असतो मोह संघासाठी आज चांगलं योगदान दिलं। टेनिस क्रिकेटमध्ये कुणाला फॉलो करतो? छोटा प्रश्न लाजलाय थोडासा लाजलाय कुठल्या अशा फलंदाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो कुणाला आयडियल मानतो बॅटिंग करताना? आमच्या गावातला सूर्या मस्करकर तर खूप चांगला खेळाडू आहे आणि त्याला मी आयडल मानतो। क्या बात आहे जोरदार टाळ्या ज्यांनी RPL गाजवलं सूर्या मस्कर। आणि सुमित निश्चितच असं तुला बोलावंच लागेल जेव्हा विगरचा खेळाडू होता मारामारी किंग
सनील सागरनेच इंटरव्ह्यू घेतली आणि त्याची व्हिडिओ अजूनही व्हायरल आहे. तिथं इंटरव्ह्यू सागरनेच घेतला. ओव्हर टू यू सागर. द बेस्ट बॉलर आणि हे नामांकन देण्यासाठी मी विनंती करेन आमचे सन्मान्य पाहुणे अभिजित पाटील, यज्ञेश पाटील आणि आमचे विजय पाटील, सत्यवान पाटील, मयूर पाटील या आपण, हर्षद पाटील आपण सुद्धा या. एक साथ या, एक साथ मित्रांची. साहिल पाटील, अनिल पाटील आपण सुद्धा या. SK अँड ग्रुप कडून तुम्हाला आज मेजवानी गुड न्यूज आपल्याला. द बेस्ट बॉलर आपण देतो हे नामांकन. तर खेळाडू ठरलाय, पारितोषिक जातोय वामनजे संघाच्या बाजूने आणि खेळाडू आहे 3 मॅच मध्ये 23 धावा 8 विकेट. खेळाडू ठरलाय अक्षय खैरे वामनजे. अक्षय आहे का अवेलेबल? यस, अक्षय नाही आहे का? अभिनंदन असेल आपलं. तर मी आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते अक्षयला देऊया बेस्ट बॉलर. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ, फॉर्च्यून इव्हेंट अँड टीम बक्षीस समारंभाचा हा कार्यक्रम. यांना काही बोलू नका, ते एंटरटेनमेंट असतं. नाईटमध्ये आम्ही पाहत असतो नेहमी. त्यांच्याशिवाय आयोजन परिपूर्ण होत नाही. रात्री शॉन पथक येतात आणि त्यानंतर हे येतात. तर यानंतर जातोय 4 प्राइज, 5वं प्राइज आहे आणि नितीन पाटील आणि त्यानंतर आमचे सन्माननीय पाहुणे नितीन पाटील आपण या आणि योगेश पाटील आपण सुद्धा या. तर फर्स्ट 5th प्राइज कॅश प्राइज 15,000 आणि ट्रॉफीज आणि टीम नेम शिरवली यायचे आपण. तर 19 जानेवारीला नेहा विलास जो अगदी आमच्या मंदिरापासून जवळ मैदानापासून जवळ आहे आणि तिथे लाईव्ह लॉट्स होणार आहेत. वाजे गावातील पहिली नाईटची स्पर्धा दमदार आयोजन आपण पाहणार आहोत आणि उद्यापासून या मैदानावर युद्ध पातळीवर काम होणार आहे. खऱ्या अर्थाने आज खेळाडूने विचार केला असेल आउटफील्ड वरती खालती आहे, मात्र नाईट स्पर्धा फक्त तुम्ही बघा. शिरवली संघ आपलं अभिनंदन. यानंतर 4 प्राइज कॅश प्राइज मी सन्माननीय पांडुरंग कातकरी आणि आमचे सन्माननीय पाहुणे परशुराम भगत यांना विनंती करेन. 4 प्राइज विनर टीम नेम वामनजे यायचे आपण. या ग्रामस्थांची स्पर्धा आहे, आपल्या ग्रामस्थांची स्पर्धा आहे. इकडे VIP डाईचे कोणी पाहुणे नाही. ग्रामस्थांची स्पर्धा असते तेव्हा आपण हक्काने येणं हे आपलं कर्तव्य. 4 प्राइज विनर वामनजे. तर वामनजे संघ या आपले प्रतिनिधी टीममेट्स. तर नेहा विला या बाजूला जो बंगला आहे नेहा विला तिथे आम्ही लाईव्ह लॉट्स करणार आहोत. 6 वाजता होतील आणि त्याचे दानशूर दाते असतील प्रेम पाटील आणि मनोहर पाटील. तर 4 प्राइज विनर वामनजे. यानंतर 3rd प्राइज विनर मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे बापा सोमनाथ बुवा यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सहारा शिवकर ठरलाय 3rd प्राइज विनर. अभिनंदन आपलं. अनिल पाटील आपण सुद्धा या. सहारा शिवकर 3rd प्राइज विनर. ग्रामस्थ मंडळ चषक मी जरूर त्यांच्याशी संपर्क साधेन. कसा राहिला या स्पर्धेचा प्रवास. नाईट स्पर्धा सुद्धा होणार आहे. काय म्हणाल एकंदरीत या स्पर्धेच्या प्रवासाबद्दल. प्रवास तर खूप चांगला झाला आणि आयोजकांनी इथं केलेला संधी दिली. हेलो हेलो चेक हेलो चेक.
यानंतर यानंतर या स्पर्धेमध्ये रनरअप ठरलाय, मी विनंती करेन आमचे सन्माननीय पाहुणे सत्यवान पाटील आणि आमचे हरिभक्त पारायण सोमनाथ पाटील यांना विनंती करेन आणि आमचे आयोजक असतील सूरज भगत, आपण सुद्धा या. श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक आणि रनरअप ठरलाय गावदेवी मोहो. एकदा जोरदार टाळ्या. यंग स्टारचा हा संघ आहे. कॅश प्राइज आणि हे नामांकन आम्ही त्यांना देतोय. लाईव्ह लॉट्स जेव्हा आमच्या असतील 19 जानेवारीला लाईव्ह लॉट्स असतील आणि मनोहर पाटील हे आमचे दानशूर दाते असतील. नेहा विल्ला यामध्ये पंकज भालेकर आमचे बैलगाडा शहरातील एक मोठं नाव, हरण्या बैलाचे मालक, आमचे दानशूर व्यक्तिमत्व. यानंतर गावदेवी मोहो यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गावदेवी मोहो या संघनायकांकडे आम्ही वळणार आहोत. उपविजेचा जास्त वेळ आम्ही घेत नाही बक्षीस समारंभाला. काय म्हणाल स्पर्धेच्या प्रवासाबद्दल आणि आयोजक कमिटीबद्दल? आयोजन कमिटी तर खूप सुंदर आहे आणि जे आहे तुम्ही बोलले ग्राउंडचं, तर तुम्ही आता बोलले की ग्राउंड पण आम्ही चांगलं बनवू नाईट मॅचला, तर आमची 100% इथे नाईट मॅचला एंट्री ठेवाच, कारण आम्हाला हा लकी ग्राउंड आहे. कुठल्या ग्रुपमध्ये ठेवा? बरेच संघनायकांना प्रश्न येतो, आम्हाला ई मध्ये ठेवा, एफ मध्ये ठेवा, डी मध्ये ठेवा, सी मध्ये ठेवा, तुम्हाला कुठे ठेवू? आता सांगायला जाऊ तर आम्ही एफ गटामधले आहेत, पण आता जे आम्ही टफ फाईट दिली, भले रोडपाली संघ खूप मोठा संघ आहे, तो संघ बघूनच आमचे भले नवीन प्लेअर आहेत. तुम्ही बघितलं की 17-18 वर्षाची पोरं आहेत, फक्त 2 प्लेअर सोडले तर सगळे यंग प्लेअर आहेत, तरी पण आम्ही त्यांच्याबरोबर खेळलो. हीच आमच्यासाठी मोठी आहे. आम्ही नंतर कुठल्या पण गटावर 100% खेळू, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. क्या बात आहे, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. अभिनंदन गावदेवी मोहो. तर यानंतर आपण वळणार आहोत. येस, म्युझिक प्ले. यानंतर वळतोय मुख्य पारितोषिकाकडे. मॅन ऑफ द सिरीज नामांकन. थोडी दिलगिरी व्यक्त करेन, काही आयोजकांना फेस करावं लागतं अनेक प्रॉब्लेम्सना. काही चेंजेस झाले, काही टीम आले नाही. 48 संघ होते, 32 खेळले, थोडं समजून घ्या. काही बऱ्याच आयोजकांना या अडचणींना फेस करावं लागतं आणि मात्र प्रचंड मेहनतीनंतर सुद्धा ग्रामस्थ मंडळ चषक आम्ही अनेक स्पर्धा जेव्हा कव्हर करतो ना, तेव्हा टीमसाठी अनेक अडचणी येतात. वेळेवर स्पर्धा सुरू होत नाही, अनेकांना ॲडजस्टमेंट असते. मात्र जिथे या मैदानावर सुरमाळ्यावर जेव्हा नाईट स्पर्धा होईल ना, तेव्हा तुम्ही बघा असा कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. थोडी दिलगिरी व्यक्त करेन, समजून घ्या, तुम्हाला समजलं असेल, नव्यानं सांगण्याची गरज नाही. मात्र मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक जातोय. मी सन्मानी आमचे पाहुणे हरिभक्त पारायण सोमनाथ बुवा यांना विनंती करेन आणि श्री गणेश क्रिकेट संघ वाजेचे सर्व आयोजन कमिटी, सूरज भगत अँड कंपनी सर्वांनी या. सत्यवान पाटील, सूरज भगत आणि आमचे ग्रामस्थ आपण सुद्धा या. रोनित पाटील आपण सुद्धा या. आदित्य पाटील, मनीष पाटील सर्वांनी या. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर श्री गणेश ग्रामस्थ चषक मंडळ आणि खेळाडू ठरतोय. पारितोषिक जातोय शिवकर संघाच्या बाजूनं आणि खेळाडू आहे, आवाज येत नाही, चला चेंजेस करतो आम्ही. तर मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक जातोय वामनचे संघाच्या बाजूनं.
खेळाडू आहे, चेंज करू का? चेंज करू, ठीक आहे. मॅन ऑफ द सिरीज ठरतोय खेळाडू प्रणय म्हात्रे. वामनचे 24 चेंडू मध्ये 41, 6 विकेट, 71. प्रणय यायचे नाहीये का? प्रणय आनंद नाहीये त्याला बघा, म्हणजे त्याला विश्वास नव्हता. पारितोषिक देण्यापूर्वी एका धावेनं थोडी टफ फाईट होती. प्रणय थोडी दिलगिरी व्यक्त करेन. चेंजेस काय झाले मॅन ऑफ द सिरीजच्या ऋतिक एक धावेने मागे पडला, मात्र काही चेंजेस झाले. मात्र तुझं अभिनंदन असेल, मॅन ऑफ द सिरीज किताब मिळाला, कसं वाटतंय? तर जोरदार टाळ्या वाजूया. प्रणय म्हात्रेला आपण देऊया मॅन ऑफ द सिरीज. या सर्व श्री गणेश क्रिकेट संघ वाजेला विनंती करेन. यानंतर हरिभक्त पारायण सोमनाथ बुवा पाटील, सर्पमित्र अजय मसने. तर वाजे गावचा एक काळ त्याने क्रिकेटचा गाजवला आणि आजही जी दहशत आहे ती तशीच आहे. निलेश रामा पाटील यांना विनंती करेन. यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण देऊया फर्स्ट प्राइज विनर कॅश प्राइज 60,000 आणि विनर्स टीम श्याम स्पोर्ट्स रोडपाली. मी मान्यवरांना विनंती करेन, यस म्युझिक प्ले. सर्वप्रथम आम्ही आमचे युवा समालोचक आदित्यने जी आम्हाला साथ दिली 5 दिवसामध्ये, त्यांचा आम्ही हबप प्रेम पाटील आणि मनोहर पाटील यांच्या वतीनं जाहीर सत्कार करणार आहोत. पारितोषिक देण्यापूर्वी आम्ही संघनायकांशी संपर्क जरूर साधतो. लक्कनशी आम्ही संपर्क साधतो. अभिनंदन, चॅम्पियन ठरला. अनेक रोडपाली संघ म्हटला तर रायगडच्या अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतो. आज आम्ही बक्षीस समारंभाला प्रेझेंट राहिलो, मात्र चांगला खेळ दाखवला. अभिनंदन असेल. आज प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहे. बऱ्याच वेळा जबाबदारी आहे, ते यंगस्टारला चांगला खेळ दाखवावा लागतो. आणि आता आमचे त्यांचे कॅप्टन संपर्क साधतील. आउट ऑफ फॉर्म संघ थोडा आहे, मात्र आज ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. काय म्हणाल संघाच्या कामगिरीबद्दल? आज रायगडमध्ये अनेक नाईट स्पर्धा आहेत. रोडपाले एक मोठा संघ समजला जातो. आज अभिनंदन असतील, आपलं अभिनंदन आहेत. काय म्हणाल आज या विजयाबद्दल आणि या स्पर्धेच्या प्रवासाबद्दल आणि टीममेट्सबद्दल? काय नाही, रोडपाली संघ खूप बॅकफुटवर गेला होता 2-3 हप्त्यामध्ये. पण आज जी मुलं आहेत गावाडे गेलतात, काही पैशासाठी गेलत नाही आहेत. पण जे पैशासाठी गेलतात ते आमच्या संघात नाही केला तरी चालेल. आम्ही आता याच्यापुढे हीच पोरं घेऊन खेळणार आहेत. मग कोण मोठा कोण स्टार असून दे, कोण असू दे, नाही आला तरी चालेल. एक नंबर. तर आज संघ विजेता राहिला, यंग स्टारनं सहभाग दिला. मी साहेबांशी संपर्क साधेन. या तरुण वर्गाबद्दल काय म्हणाल? वाजेच्या ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा आपण जिंकली, अभिनंदन. समोरच्याला इशारा कापी झाला आहे, ते कोणच्या बद्दल काय नाही, कोणच्याबद्दल ना बोलले नाही. लखन होईल त्याला इशारा कापी आता. ओके, थँक्यू. अभिनंदन. खेळाडूंना राग मानू नका. गावासाठी जेव्हा क्रिकेट असतो ना, तेव्हा काही असतात अप अँड डाऊन, समजून घ्या. सर्वांना आपलेच असतात. नाही सर, पहिले गाव महत्त्वाचं आहे, कारण ह्या गावाने आपल्याला मोठं केलेलं आहे. पहिले गाव, नंतर तू कुठेही खेळ. अभिनंदन. रोडपाली शुभेच्छा असतील आपल्याला. नाईट स्पर्धेसाठी एंट्री फिक्स करू ना? यस, आयोजक डन. रोडपाली फिक्स. ग्रुप कोणताही असू दे, कोणताही असू दे. एकदा जोरदार टाळ्या रोडपालीसाठी. अभिनंदन. तर आदित्य पाटील यांचा आम्ही सन्मान करतो, आमचे युवा समालोचक.
या आदित्याचा आपण सन्मान करूया. एकदा जोरदार टाळ्या आदित्यसाठी. युवा समालोचक आहेत आज. शुभम होते आमचे युवा समालोचक. एस के मनोहर पाटील यांचा आदर्श घेऊन आज नवीन समालोचक रेडी झालेत. हरिभक्त पारायण सोमनाथ आम्ही पाहतो सोमनाथ बुवा असतील. आता प्रेम आहेत, इन्स्टा लवर आहेत, बैलगाडा क्षेत्रातील ते सुट्टी मेकर आहेत आणि नियोजनचं परफेक्ट बादशाह ज्यांना म्हटलं जातं. आणि 5 दिवस आदित्यचं खूप योगदान मिळालं. तर अभिषेक पाटील होते आमचे दुसरे स्कोरर, त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतोय. अनिश पाटील आमचे आणखीन एक स्कोरर होते. हरिभक्त पारायण जगदीश भाऊ आमच्या समोर जॉईंट आहेत. शाकाहारी जेवणाची सोय आज 5 दिवसामध्ये झाली का? हो झाली. मस्त. धन्यवाद आपलं. तर युवा आमचे स्कोरर हनीश पाटील बबल्या यांचा आम्ही सन्मान करतो, युवा स्कोरर. आणि त्यांना पुढल्या वर्षी आम्ही त्यांना नेरे स्पर्धेमध्ये लॉन्च करणार आहोत. त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आणि आता एक DJ असं संगीत लावा ज्यावर मनोहर पाटील आणि प्रेम आमचे डान्स करतील. यस DJ फॉर्च्यून इव्हेंट्स ऑल टीम अंपायर्स सर्वांचं मी धन्यवाद देईन. आणि बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यस DJ प्ले.